नमस्कार विद्यार्थी मित्र, मागच्या अर्थशास्त्राच्या लेक्चरमध्ये आपण घटत्या सीमांत उपविधीचा सिद्धांत बघितला. सिद्धांतामध्ये आपण बघितलं सिद्धांताची प्रस्तावना. प्रस्तावनेनंतर आपल्याला लिहायचे आहे सिद्धांताचे विधान. सिद्धांताचे विधान झाल्यानंतर आपल्याला कोष्टक लिहायचं आहे. कोष्टकानंतर आकृतीद्वारे स्पष्टीकरण करायचं आहे आणि कोष्टक आणि आकृतीचं स्पष्टीकरण आपल्याला करायचं. त्यानंतर आपण बघितलं होतं सिद्धांताची गृहीतके. तर आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत घटत्या सीमांत उपयुक्तीच्या सिद्धांताचे अपवाद तसेच टीका. दोन भाग बघणार आहोत, अपवाद आणि टीका. तर अपवाद बघण्या अगोदर पुन्हा एकदा आपण विधानावर आपल्या व्याख्या आहे, हे विधान आहे सिद्धांताचं, त्यावर लक्ष केंद्रित करू. काय सांगितलेलं होतं विधान की इतर परिस्थिती स्थिर असताना मनुष्याजवळ आधीपासूनच असलेल्या वस्तूच्या साठ्यामध्ये जसजशी वाढ होत जाते तसतसं त्यापासून मिळणारं अतिरिक्त समाधान हे कमी 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 होत जाते. म्हणजे काय सांगितलं आहे की मनुष्याजवळच्या वस्तूच्या साठ्यात वाढ झाली तर समाधान हे कमी होत. हीच गोष्ट. मग आता आज आपण पाहतो आहोत अपवाद. मग अपवाद म्हणजे काय, तर आपला जो सिद्धांताचं विधान आहे ते विधान ज्या गोष्टींना लागू होत नाही, ज्यांना लागू होत नाही ते म्हणजे अपवाद. म्हणजे या गोष्टींना आपला विधान जे आहे, आपली व्याख्या जी आहे, आपलं सिद्धांत जो आहे तो लागू होत नाही, म्हणून हे त्या सिद्धांताला अपवाद ठरतात. ज्या गोष्टींना आपला नियम लागू होत नाही त्या गोष्टी म्हणजे काय, अपवाद. तर आजचे अपवाद बघू आपण. मग आजच्या आपल्या या सिद्धांताचे बघा, पहिलाच अपवाद आहे छंद. बरेच लोक असे असतात की त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे छंद असतात. कोणाला दुर्मिळ चित्रे जमा करण्याची सवय असते, कोणाला पोस्टाची तिकिटे जमा करण्याची सवय असते, कोणी नाणी जमा करते. आणि हे जे लोक आहेत ज्यांना ह्या सवयी असतात, या लोकांकडे जसा जसा त्यांच्याकडे त्या वस्तूंचा संग्रह होतो. बघा, नाणींचंच उदाहरण घ्या. वेगवेगळ्या प्रकारची नाणी जी असतात ती वेगवेगळ्या प्रकारची जी नाणी आहेत ती वेगवेगळ्या प्रकारची नाणी जमा करत असताना एक नाणं, दोन नाणं जमा झालं, त्यानंतर तिसरं नाणं भेटलं वेगवेगळ्या प्रकारचं, तिसरं नाणं भेटलं. तिसरं नाणं भेटल्यानंतर ते जमा झालं, चांगलं वाटतं की आज 3 वस्तू आपल्याकडे जमा झाल्या. आता आपल्याला असं वाटतं की आणखी आपण जमा करू, आणि त्याचा परिणाम असा होतो की आपली ती जमा करण्याची उत्सुकता वाढत जाते, म्हणजे उपयोगिता ही वाढत जाते. आणि चौथे एखादा शिक्का भेटतो आपल्याला, नाणं भेटतं आणि आपण आनंदी होतो. आणखी तिचं कोणाचं तरी चित्र असलेलं नाणं भेटलं, आणखी आनंद होतो. म्हणजे छंद ही अशी गोष्ट आहे की जी आपल्या सिद्धांताला अपवाद ठरते. ठीक आहे. त्यानंतर आहे दुसरं कंजूस व्यक्ती. कंजूस व्यक्ती, कंजूस व्यक्ती ही सुद्धा आपल्या सिद्धांताला अपवाद ठरते. कंजूस व्यक्ती अशी असते की तिच्याकडे पैसे असते पण ती खर्चच करत नाही. मग खर्च करत नाही, पैसे जमा करून ठेवते. वास्तविक पाहता पैसा जो आहे हे काय आहे, विनिमयाचं माध्यम आहे. आपल्या गरजा पूर्ण करून घेण्यासाठी लागणारं चलन, तेवढंच त्याचं हे आहे. पण या कंजूस व्यक्तीला ती गोष्ट लक्षात येत नाही. तो पैसा जो सांभाळून ठेवतो आणि वस्तू मात्र खरेदी करत नाही. एखादी गरज त्याला असते, एखाद्या वस्तूची गरज त्याला असते, पण तरी सुद्धा तो ती वस्तू खरेदी करत नाही, टाळाटाळ करतो. का? कारण ती व्यक्ती कशी असते, कंजूस व्यक्ती. मग आपला नियम काय म्हणतो की वस्तूच्या साठ्यात जशी जशी वाढ होत जाते तसं तसं समाधान हे कमी होत जाते. पण इथं काय होते, या कंजूस व्यक्तीच्या बाबतीत याच्याकडे जसं जसं पैसा येतो तसं तसं त्याला समाधान हे कमी न होतं वाढतच जाते. त्यानंतर व्यसन.
व्यसनाधीन व्यक्ती जे आहेत ह्या सुद्धा आपल्या सिद्धांताला अपवाद ठरतात. व्यसन जे आहे हे आपल्या सिद्धांताला अपवाद ठरते. कसं? कारण हे जे व्यसनी लोक आहेत, ज्यांना व्यसन आहे, हे लोक असे असतात की त्यांना त्याच्या व्यसनाची वस्तू भेटली तर त्यांचं जे समाधान आहे, जशी जशी ती वस्तू भेटत जाते तसं तसं त्यांचं समाधान हे कमी न होता वाढतच जाते. उदाहरणार्थ बघा, व्यसनी व्यक्तींचं दारूचा एक पॅक पिला त्यापासून उपयोगिता मिळते. त्यानंतर दुसरा पॅक पिल्यानंतर त्याला अजून त्यापासून उपयोगिता मिळते. त्यानंतर थोडी नशा झाल्यावर तिसऱ्या पॅक पासून अजून नशा मिळते. तर चौथ्या पॅक पासून अजूनच जास्त नशा मिळते. म्हणजे आपल्या नियमानुसार काय होतं की जसं जसं वस्तूच्या साठ्यात वाढ होते आहे तसं तसं समाधान हे कमी व्हायला पाहिजे. परंतु इथं कसं झालंय की जसा जसा व्यक्ती दारूचं सेवन करतो आहे तसं तसं त्याचं समाधान हे वाढत आहे, कमी न होता वाढत आहे. म्हणून व्यसनाधीन व्यक्ती हे सुद्धा आपल्या सिद्धांताला अपवाद ठरतात. त्यानंतर सत्ता ही अशी गोष्ट असते की आपल्याकडे जास्तीत जास्त सत्ता असली पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असते. मग या सत्तेसाठी लोक प्रयत्नशील असतात. सत्ता कशी जास्तीत जास्त मिळेल यावर लोकांचा भर असतो. बघा, एखादा व्यक्ती ग्रामपंचायतचं इलेक्शन जिंकला आणि सरपंच झाला. त्यानंतर त्याला असं वाटतं की आपण पंचायत समितीमध्ये निवडून आलं पाहिजे. पंचायत समितीमध्ये निवडून आला, त्यानंतर त्याला असं वाटतं जिल्हा परिषदमध्ये निवडून आला पाहिजे. जिल्हा परिषदमध्ये सुद्धा निवडून आला तेव्हा त्याला आमदारकी आपण निवडून आलं पाहिजे. आमदारकीचं इलेक्शन लढायला तयार असतो. बघा, आमदारकी झाल्यावर त्याला खासदारकीचं इलेक्शन लढायची इच्छा होते. म्हणजे सत्ता ही अशी गोष्ट आहे की जसं जसं साठ्यात वाढ होते तसं तसं समाधान जे आहे हे वाढत जाते, कमी नव्हता. आपल्या नियमानुसार काय म्हटलं की समाधान हे कमी कमी होत जाते, पण सत्तेचं समाधान कमी होत नाही. जशी जशी पॉवर वाढते, सत्ता वाढते, तसं तसं समाधान हे वाढत जाते. बघा, पैशाचं सुद्धा तसंच आहे. पुढचा अपवाद आहे आपला पैसा. पैसा हा अशी गोष्ट आहे की लोकांकडे जसा जसा जास्त होतो तसं तसं त्यांचं पासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही कमी नव्हता वाढत जाते. म्हणून पैसा सुद्धा आपल्या सिद्धांताला अपवाद ठरतो. बघा, आता हे जे अपवाद मी तुम्हाला 5 सांगितले, हे जरी अपवाद दिसत असले, बघा महत्वाची गोष्ट की जरी हे अपवाद दिसत असले तरी खऱ्या अर्थाने या सिद्धांताला एकही अपवाद नाही. कसे? कारण आपण काहीतरी गृहीत परिस्थिती गृहीत धरलेली आहे. ती गृहीत परिस्थितीचं जे नियम आहेत आपले त्याचं उल्लंघन होत असल्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपल्या सिद्धांताला अपवाद ठरत नाही. बघा, छंद. आपण काय म्हटलं की एखाद्या व्यक्तीला दुर्मिळ चित्रे, नाणी, पोस्टाची तिकिटे जमा करण्याचा छंद असतो आणि जसं जसं त्या तिकिटामध्ये, त्या नाण्यांमध्ये भर पडते तसं तसं त्यांचं समाधान वाढत जाते. म्हणून छंद हा आपल्या सिद्धांताला अपवाद ठरतो. पण खऱ्या अर्थाने आपण काय म्हटलं आहे की सगळ्या वस्तू कशा असल्या पाहिजे? एक जिन्सी असल्या पाहिजे. मग बघा, सगळ्या वस्तू कशा असल्या पाहिजे? एक जिन्सी असल्या पाहिजे. आता एक जिन्सी म्हणजे एक सारख्या असल्या पाहिजे. मग एक सारख्या जर वस्तू असल्या, बघा आपण नाणं बघितलं, एक नाणं भेटलं समाधान भेटलं, दुसरं भेटलं आणखी जास्त समाधान भेटलं, तिसरं भेटलं आणखी जास्त समाधान भेटलं, असं आपण म्हटलं. पण ही जी नाणी आहे ही वेगवेगळी नाणी असली तरच आपल्याला समाधान मिळते. जर एकच नाणं, एकाच प्रकारचं नाणं, एकच दोन्ही बाजूने एकच शिक्का असलेले नाणे आपल्याला 1 भेटलं, 2 भेटलं, 3 भेटलं, 4 भेटलं तर त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही नक्कीच कमी होईल. पण ते जर वेगवेगळे असतील तर सीमांत उपयोगिता मात्र वाढत जाईल. मग आपण अगोदर सांगितलं की वस्तू कशी असल्या पाहिजे? एक जिन्सी असल्या पाहिजे. म्हणून छंद हा आपल्या सिद्धांताला अपवाद ठरत नाही. त्यानंतर कंजूस व्यक्ती. कंजूस व्यक्ती असा असतो की त्याचा पैशामध्ये जास्त जीव असतो, त्याला पैसा प्यारा असतो, पैसा खर्च करायला तो बिलकुल तयार नसतो. म्हणजे त्याला अतिशय गरज असली तरी त्याला असं वाटतं की ही गरज
टळली पाहिजे आणि माझे पैसे जसे तसे व्हायला पाहिजे, अशा पद्धतीचे लोक. मग अशा व्यक्ती ज्या आहेत ह्या कंजूस व्यक्ती आपल्या सिद्धांताला अपवाद ठरतात असं आपण म्हटलं. पण खऱ्या अर्थाने विचार केला तर कंजूस व्यक्ती जी आहे जिथं खर्च करायला पाहिजे तिथं खर्च करत नाही. ज्याला ही गोष्ट समजत नाही की पैसा हे फक्त विनिमयाचं साधन आहे, आपल्या गरजा पूर्ण करून घेण्याचं माध्यम आहे, हे जर समजत नाही याचा अर्थ ही व्यक्ती विवेकशील आहे का? नाही. आणि आपल्या गृहीतकामध्ये आपण गृहीत धरलेला आहे की व्यक्ती ही कशी असली पाहिजे? विवेकशील असली पाहिजे. आणि हा कंजूस व्यक्ती विवेकशील दिसून येत नाही. त्यामुळं हा सुद्धा खऱ्या अर्थाने कंजूस व्यक्ती सुद्धा खऱ्या अर्थाने आपल्या सिद्धांताला अपवाद ठरत नाही. व्यसन, पुढचा मुद्दा पाहिला आपण व्यसन. आपण म्हटलं की व्यसनाधीन व्यक्ती जे आहे आपल्या सिद्धांताला अपवाद ठरतात. त्यांच्याकडे व्यसन जसं जसं ते करतात तसं तसं त्यांचं समाधान वाढत जाते. बघा, सुरुवातीला व्यक्ती व्यवस्थित असतो आणि नंतर जेव्हा तो व्यसन करायला सुरुवात करतो, दारू प्यायला सुरुवात करतो, पहिला पेग घेतो, तो ठीकठाक असतो. दुसरा पेग घेतो तेव्हा त्याला त्या दारूपासून नशा होते आणि मग त्याची बुद्धिमत्ता व्यवस्थित काम करत नाही. त्यामुळं तिसऱ्या नागापासून त्याला उपयुक्त जास्त मिळते. आता त्याची मानसिकता बदललेली आहे, चौथ्या नागापासून जास्त उपयोगिता मिळते. या मागचं कारण काय आहे की या व्यक्तीची मानसिकता बदलून जाते. म्हणजे तो पहिल्या पॅकच्या अगोदर विवेकशील आहे, जेव्हा तो व्यसन करायला सुरुवात करतो तो विवेकशील राहत नाही. आणि आपल्या सिद्धांतामध्ये आपण गृहीत अगोदर धरलेलं आहे की व्यक्ती कसं असलं पाहिजे? हा विवेकशील असला पाहिजे. आणि व्यसनाधीन व्यक्ती हा विवेकशील राहत नाही. त्यामुळं खऱ्या अर्थाने ही सुद्धा आपल्या सिद्धांताला अपवाद ठरत नाही. बघा, पुढचं आहे सत्ता. सत्तेबद्दल आपण बोललो की सत्ता माणसाला जेवढी असली तेवढी कमीच असते. सत्तेची हाव असते, सत्ता जास्तीत जास्त मिळावी असं प्रत्येकाला वाटत असते, बरोबर. पण इथं जे आहे आपण बघितलं की सत्ता कशी, अगोदर ग्रामपंचायतचं इलेक्शन लढला, मग त्याला पंचायत समिती लढावी वाटली, नंतर त्याला जिल्हा परिषद, त्यानंतर आमदारकी, त्यानंतर खासदारकी. आता हे जे आहेत हे वेगवेगळे पद आहेत. आपण काय म्हटलंय, इथे एजन्सीपणा दिसून येतो का पदांमध्ये? नाही. त्यामुळं हा सुद्धा खऱ्या अर्थाने आपला अपवाद ठरत नाही. त्यानंतर शेवटचा आहे पैसा. पैसा हा आपल्या सिद्धांताला अपवाद म्हटला. पण पैशाच्या बाबतीत आपण जर विचार केला तर सगळ्यांच्याच दृष्टीने तसं नाही. श्रीमंत व्यक्तीला त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता जास्त असते, कमी असते. श्रीमंत व्यक्तीला पैशापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही कमी असते, तर गरीब व्यक्तीला त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता जास्त असते. बघा, एखादा श्रीमंत व्यक्ती 500 रुपये खर्च करताना काहीच विचार करत नाही, पण तीच 500ची नोट जर गरीबाला दिली तर तो ती खर्च करताना विचारपूर्वक खर्च करतो. या मागचं कारण काय? त्याच्या दृष्टीने त्यामध्ये सीमांत उपयोगिता जास्त आहे, पण श्रीमंताच्या दृष्टीने सीमांत उपयोगिता ही कमी आहे. म्हणून पैसा सुद्धा खऱ्या अर्थाने आपल्या सिद्धांताला अपवाद ठरत नाही. यावरून आपल्याला लक्षात येते की छंद, कंजूस व्यक्ती, व्यसन, सत्ता, पैसा ह्या जरी आपल्याला अपवाद दिसत असले तरी कोणत्या ना कोणत्या गृहीतकाचं उल्लंघन होत असल्यामुळे खऱ्या अर्थाने हे आपल्या सिद्धांताला अपवाद ठरत नाही. म्हणजे दुसऱ्या शब्दात आपण असं म्हणू शकतो की घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताला अपवाद नाही. हे आहेत, पण गृहीतकाचं उल्लंघन होत असल्यामुळे यांना अपवाद म्हणता येणार नाही. असे हे अपवाद आहेत. त्यानंतर सिद्धांतावरील टीका बघू. बघा, मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की सिद्धांत पूर्ण निघून झाल्यावर इतर अर्थतज्ञ जे आहेत त्याचं समीक्षा करतात, मूल्यमापन करतात आणि समीक्षा मूल्यमापन केल्यानंतर त्याचा चारही बाजूने विचार केल्यानंतर त्यामध्ये कोणते गुण आहेत आणि कोणते दोष आहेत हे दाखवण्याचं काम आपल्या समीक्षेतून ते करत असतात. त्यातलाच एक भाग आहे मग टीका. जे दोष आहेत हे दोष दाखवण्याचं काम, टीका करण्याचं काम हे अर्थतज्ञ करत असतात. आणि त्या
सिद्धांतामध्ये कोणते दोष आहेत ते दाखवून देण्याचा प्रयत्न त्यातून ते करत असतात. ठीक आहे, चला तर मग बघू अवास्तव गृहीतके. पहिलंच आहे अवास्तव गृहीतके. पहिली टीका अवास्तव गृहीतके. अर्थतज्ञांच्या मते या सिद्धांतामध्ये अवास्तव गृहीतके आहे. गृहीतके आपण म्हटलं एकजिन्सीपणा, त्यानंतर सातत्य, स्थिरता, ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ह्या सर्व गोष्टी एका वेळी एकत्र येणे सहज शक्य होत नाही. त्यामुळं पहिले टीकाकारांनी टीका केली आहे की गृहीतक जी आहे ही कशी आहे, वास्तव आहे, वास्तवाला अनुसरून नाही. एवढ्या सगळ्या गोष्टी एकत्र येणे कठीण आहे, म्हणून गृहीतक कशी आहे, अवास्तव आहे. त्यानंतर संख्यात्मक मापन. दुसरं संख्यात्मक मापन. सिद्धांताचा उपयोगिता जी आहे, सिद्धांतामध्ये उपयोगिता जी आहे ही संख्येत मापन करता येते असं गृहीत धरलेलं आहे. पण खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे, त्यामुळं तिचं संख्यात मापन करता येत नाही, अशी सुद्धा टीका त्यावर केल्या गेली. त्यानंतर तिसरी टीका अविभाज्य वस्तू. बघा, आपण तिकडे म्हटलं आहे की अशी गृहीत परिस्थिती अशी आहे की विभाजन करता आलं पाहिजे, वस्तूचं विभाजन करता आलं पाहिजे. म्हणून आपण इथं विभाजन केलं. एक नग घेतला त्यापासून एवढी उपयोगिता मिळाली, दुसरा नग घेतला त्यापासून एवढी मिळाली, तिसरा नग घेतला एवढी मिळाली, म्हणजे आपण काय केलं, विभाजन केलं. पण टीकाकारांच्या मते की काही वस्तू अशा असतात की त्या अविभाज्य असतात, त्यांचं विभाजन करता येत नाही. मग अशा वस्तूंपासून मिळणारी उपयोगिता आपल्याला मोजता येणार नाही. उदाहरणार्थ टीव्ही. आपण टीव्ही खरेदी करतो, मग त्यापासून किती उपयोगिता मिळाली हे सांगता येईल का? सांगता येणार नाही, कारण एकच टीव्ही घेतो. एक टीव्ही घेतली एवढी उपयोगिता मिळाली, दुसरी टीव्ही घेतली एवढी उपयोगिता मिळाली, तिसरी घेतली एवढी मिळाली, असं म्हणता येईल का? नाही. टीव्ही, फ्रीज, कार ह्या ज्या वस्तू आहेत ह्या व्यक्ती एकदाच घेतो, पुन्हा पुन्हा घेत नाही, म्हणजे त्यांचं काय होत नाही, विभाजन होत नाही, ते एकच असते. म्हणून अशा गोष्टींचं स्पष्टीकरण हा सिद्धांत करू शकत नाही. म्हणून अविभाज्य वस्तू ह्या सुद्धा आपल्या सिद्धांतावर केलेली टीका आहे, किंवा बऱ्याचशा वस्तू ह्या कशा असतात, अविभाज्य असतात. त्यानंतर चौथं आहे पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता. इथं असं गृहीत धरलेलं आहे की पैशाची सीमांत उपयोगिता कशी असते, स्थिर असते. वास्तविक पाहता पैशाची सीमांत उपयोगिता ही स्थिर नसते, ती बदलत राहते. व्यक्तीचं उत्पन्न बदललं, जर उत्पन्न वाढलं तर त्याला त्याची सीमांत उपयोगिता जी आहे ही कमी मिळायला लागते, कारण त्याच्याकडे पैसा जास्त होतो. जर उत्पन्न कमी झालं तर त्याला सीमांत उपयोगिता जास्त मिळायला लागते. म्हणून सीमांत उपयोगिता ही स्थिर नसते. वस्तूच्या किमती, पगार जरी तेवढाच आहे पण वस्तूच्या किमती वाढल्या तर सीमांत उपयोगिता त्याला कमी मिळायला लागते. किमती वाढल्यामुळे त्याच किमती कमी झाल्या तर सीमांत उपयोगिता जास्त मिळते. म्हणून पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर हे जे गृहीत आहे हे सुद्धा कसं आहे, योग्य नाहीये, तसं होत नाही. त्यानंतर पाचवं शेवटचं एकच गरज. आपण इथं विचार केला आहे या सिद्धांतामध्ये की व्यक्ती एकच गरज पूर्ण करत असतो, त्याची एकच गरज पूर्ण होत असते, त्याने आपली एकच गरज पूर्ण केली पाहिजे असं आपण गृहीतात पाहिलं आहे. पण खऱ्या अर्थाने जर विचार केला तर व्यक्ती एकच गरज पूर्ण करतो का? नाही. एका वेळी व्यक्ती अनेक गरजा आपल्या पूर्ण करून घेत असतो. म्हणून एकच गरज ही सुद्धा यामध्ये असणारी उणीव आहे अशी टीकाकारांनी केली आहे. अशा आपल्या टीका आहेत आणि हे आहेत आपले अपवाद. अशा पद्धतीने आपला हा जो सिद्धांत आहे सिद्धांत इथं संपला. यानंतर या सिद्धांताचे महत्त्व आपल्याला पाहिजे आहे. पुढील लेक्चरमध्ये जे आहे आपण सिद्धांताचे महत्त्व बघू की हा सिद्धांत कोणासाठी महत्त्वाचा आहे हे बघू. ठीक आहे, धन्यवाद.